नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज हा लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला गरोल मेंढीबद्दल पाहायचं आहे. गरोल मेंढी तुम्ही नव्यानेच ऐकली असेल. ही मेंढी पश्चिम बंगालमध्ये म्हणजे सुंदरबन जो काही आहे, जो काही डेल्टा प्रदेश आहे, त्रिभुजी प्रदेश आहे, त्या त्रिभुजी प्रदेशामध्ये ही मेंढी आपल्याला आढळते. ह्या मेंढीचं खास वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. ही मेंढी त्याच्यातल्या असणाऱ्या जीन्समुळं, त्या वैशिष्ट्यामुळं भारतातच नव्हे तर जगात सुद्धा ही प्रसिद्ध आहे. कारण की आपल्याला फारशी ही मेंढी माहिती नसेल, परंतु याच्यामध्ये आढळणारे जी काही जीन्स आहेत, हे जीन्स खूप फायद्याचे आहेत. कारण की आज आपण पाहतोय भारतामध्ये एकूण 47 जातींची नोंद आहे. सध्यापर्यंत रिसेंट घेतोय, काही पुस्तकामध्ये जुनी आकडेवारी असल्यामुळे 40, 25, 42 असं दिलेलं आहे. पण सध्याच्या आकडेवारीनुसार 2026च्या आकडेवारीनुसार मी तुम्हाला सांगतोय भारतामध्ये एकूण 47 मेंढींच्या जाती आढळतात. त्यापैकी आपण मेंढींचा वापर कशासाठी करतोय? लोकरीसाठी काही मेंढी आहेत, मेंढी मटणासाठी काही आहेत आणि काही मेंढी 3 उद्देशासाठी सुद्धा आहेत, असं आपण म्हणू शकतो. आता यामध्ये जी काही मेंढी आढळतात त्या प्रदेशावरून, त्या प्रकारावरून जे काही प्रदेश आहे त्याच्यानुसार आपण त्याची विभागणी करतो. आता ही जी काही मेंढी आहे, बोव्हिडे कुळातील आहे. म्हणजेच शिंग, पोकळ शिंग असणारे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिले, तुम्हाला माहित झालं असेल. या मेंढीचं जी काही यामध्ये जी काही गुणसूत्र आहेत, 54 गुणसूत्र आपल्याला या मेंढीमध्ये आढळतात आणि ओविस एरिस या नावाने, या शास्त्रीय नावाने, ओविस एरिस या शास्त्रीय नावाने ही मेंढी ओळखते. म्हणजे सर्वच मेंढी ओळखल्या जातात. जर हे तुम्ही पशुधन पर्यवेक्षकचा अभ्यास करत असेल मित्रांनो, एल-एस-एस तुम्हाला व्हायचं असेल, जिल्हा परिषद भरतीमध्ये एल-एस-एस व्हायचं असेल किंवा विभागीय जी एमपीएससी पॅटर्न नुसार आपण घेतोय, एमपीएससी फॅक्ट काय आहे आपल्याला माहिती आहे, एमपीएससी कशा पद्धतीने प्रश्न विचारते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. एक नवीन बॅच तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतोय. तत्पूर्वी तुम्ही जर हे व्हिडिओ पाहत असेल, एल-एस-एसची तयारी करत असेल, पशुधन पर्यवेक्षक जर होणार असाल, तर ह्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण आता 4 दिवसापूर्वी एक नवीन बॅच लॉन्च केली आहे. ती पूर्णतः एमपीएससीच्याच पॅटर्ननुसार पूर्णतः तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकता. डेमो लेक्चर YouTube वरती आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्ही थोडंसं बारीक करून जर पाहिलात YouTube वरती आणि स्क्रोल केलात, तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा या चॅनलवरती जर गेलात, तर ते डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात. यामध्ये काही शंका नाहीये. आपण या जातीबद्दल पाहूया. खूप महत्त्वाची जात आहे. परीक्षेमध्ये 100% याच्यावरती प्रश्न विचारणार आहे. तर पाहूया ही जातीचं काय वैशिष्ट्य आहे ते बघूया. दिसायला सुद्धा ही एकदम सुंदर आहे बघा. विशेष आहे, ही तुमच्याकडे पण पाहते बघा. आता बघा ही जी काही जात आहे, ही गरोल जात जी आहे याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. ही जात कुठे आढळते? तर पश्चिम बंगालचं जे काही सुंदरबन नावाचा जो काही प्रदेश आहे. तुम्हाला माहीतच असेल, गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा या 2 नद्यांचं खोरं एमपीसीने विचारलेला प्रश्न आहे. हरित खोरं म्हणून ओळखलं जातं. मग ज्यावेळेस या नद्या बंगालच्या या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये यायला लागतात, हा जो काही प्रदेश आहे, हा प्रदेश म्हणजेच याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणायला लागतो. हा त्रिभुज प्रदेश भारतामध्येच नाहीये, तर हा त्रिभुज प्रदेश बांगलादेश पर्यंत विस्तारलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या त्रिभुज प्रदेशामध्ये जो काही त्रिभुज दलदलीचा प्रदेश आहे, या दलदलीच्या प्रदेशामध्ये ही मेंढी तग धरून राहू शकते. बघा, आता त्रिभुज प्रदेशामध्ये ही मेंढी तग धरून राहू शकते म्हणजे ही एक वैशिष्ट्यपूर्ण मेंढी असेल. कारण की आपण जरी पाण्यामध्ये 1, 2, 3, 4 तास जरी 2 तास जरी राहिलो तर आपल्या पायाला अशा बारीक बारीक म्हणजे एकदम हे व्हायला लागते. बरोबर आहे का? आपले पाय सुद्धा एकदम विगरल्यासारखे व्हायला लागतात. मग आपण ही जी मेंढी आहे ही उपजीविकाच तिथं करते. अत्यंत बारीक खाद्यावरती म्हणजे अत्यंत तुटक्या-फुटक्या खाद्यावरती असं आपल्या भाषेमध्ये म्हणायला हरकत नाहीये. सापडल त्या खाद्यावरती ही त्या ठिकाणी खाऊन ती खाद्य जगते. म्हणजे ह्या मेंढीची प्रतिकारक शक्ती खूप जास्त असेल. कारण की ह्याच्या खुऱ्यामध्ये एक वेगळी ताकद आहे. नैसर्गिक ताकद हिला भेटलेली आहे मित्रांनो. जशी आपण मागे तुम्हाला डांगी जातीबद्दल मी शिकवत असताना सांगितलं. डांग गुजरातमध्ये आढळणारी ही डांगी जात महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये जे काही कोकणामधील जो काही प्रदेश आहे, भात लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामध्ये चिखलणी करण्यासाठी डांगी जातीची जनावरे वापरण्यात येत होती. माहिती आहे? आता ह्या जातीमध्ये आणि ती गायीची जात आहे.
आणि ही मेंढीची आहे. आता दोन्हीमध्ये बघा, ती चिखलणी करण्यासाठी ते चिखलामध्ये दिवसभर त्या जातीद्वारे ते तुडवायचे, परंतु कालावधीनंतर त्या जाती नामशेष होऊ लागल्या. म्हणून आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये त्या जातीवरती संशोधन सुरू आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये या जातीचा वापर करणं चिखलणी करण्यासाठी थांबवलं गेलं आणि यांच्या जागेवरती पंकज आणि पडलर नावाची जी काही अवजारं आहेत ते अवजारं विकसित केले डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं आणि त्याद्वारे चिखलणी होते. पण हिचं बघा काय, हिच्याबद्दल बोलूया. हे आता बोललेलो पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्याची जी काही खुरे आहेत, ही खुरे अतिशय मजबूत आहेत. हे विरघळत नाही, पाण्यामध्ये सुद्धा ह्याला काही होत नाहीये. यामध्ये बघा, ही जी काही आहे हिच्यामधलं असणारे हे जी काही जीन्स आहे, ही जी काही जनुक आहे, हे जनुक काय काम करतो तुम्हाला सांगतो. आता ही जात आपण पाहतोय गरोल मेंढीमध्ये आपल्याला एफईसीबी नावाचा जी काही विशेष जनुक आहे, एफईसीबी हे जनुक लक्षात ठेवा. प्रत्येक जीन्स वेगवेगळं काम करतं. वनस्पतीमध्ये, मानवामध्ये, प्रत्येकामध्ये वेगवेगळे जीन्स असतात. आता तुम्हाला एखादी क्लोन तयार करायचा असेल तरी आपण जीन्स काढून सुद्धा क्लोन तयार करतो. किंवा आपण मेंढीचाच पहिला क्लोन आहे डॉली नावाची मेंढी तुम्ही पाहिली असेल. किंवा आपण पिकांमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुम्ही गव्हाचा बुटका वाण तयार करण्यासाठी आपण काय वापरतो, नोरिन 10 हा जनुक वापरतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे असे भरपूर जे काही जीन्स आहे ते जीन्स वापरून हे तयार करू शकतात. तसं याच्यामधला जो काही हा जीन्स आहे एफईसीबी नावाचा जी काही जीन आहे, जे काही जनुक आहे ते वापरला गेला आणि काही नवीन जातीमध्ये टाकला गेला. आता काय टाकलं आणि कसं झालं ह्या जातीचं अगोदर वैशिष्ट्य बघूया आणि पुन्हा बाकीच्या गोष्टीवर आपण फोकस करूया. आता बघा, ही कुठे आढळते, पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन प्रदेश, गंगा आणि ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागरामध्ये जाते, त्या ठिकाणी हा डेल्टा प्रदेश, सुंदरबनचा प्रदेश, बेंगॉल टायगर आपल्याला या ठिकाणी सापडतं. या प्रदेशामध्ये ही जात आढळते. आता बघा, या जातीचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण बघूया. ही जात दिसायला कशी दिसते, फोटोवर दिसते, पण आपल्याला परीक्षेमध्ये फोटो पाहून तर आपल्याला ओळखायचं नाहीये. यामध्ये बघा, ही जात, हे बघा, गरोल मेंढ्या आकाराने खूप लहान आणि बुटक्या असतात. अत्यंत लहान आहेत तरी सुद्धा मटणासाठी खास विशेष आहेत. आता बघा, यांचा रंग प्रामुख्याने पांढरा असतो. काही वेळा यावर करडे आणि काळे ठिपके पडतात. आता बघा, हे करडे, काळे, पिवळे हे ठिपके परीक्षेमध्ये येत नाहीत. परीक्षेमध्ये एक जे काही महत्वाचे जे काही मुद्दे आहेत, जे काही वेगळं आहे ते येतात. परीक्षेमध्ये काय येतं तुम्हाला सांगतो. साधारणतः हे मुद्दा 110% इथं परीक्षेमध्ये येणार. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिल्लांना जन्म देते. म्हणजे मेंढीमध्ये एक आतापर्यंत आपण पाहतोय की मेंढीमध्ये एक पिल्लांना जन्म देते. लोकरीसाठी प्रसिद्ध असते, मटणासाठी प्रसिद्ध आहे, पण या मेंढीमध्ये एक पेक्षा जास्त जुळे, तिळे, काही काही वेळा 4 पिल्लांना सुद्धा जन्म देते. ह्याचं रिझन आहे आता सांगितलेलं मी तुम्हाला, जे जीन्स आहे ते जीन्स त्याच्यामधलं काढलं गेलं आणि दुसऱ्या मेंढीमध्ये टाकलं गेलं. कारण की त्या जीन्स मुळे हे एक नाही तर एकापेक्षा जास्त पिल्लांना एकाच वेळी जन्म देण्याचं काम करते. म्हणून जुळी, तिळी किंवा कधी कधी 4 ते 5 पिल्लांना ही जन्म देते. हे परीक्षेमध्ये येऊ शकतं. आता हिचं वजन बघा, 15 ते 18 किलो वजन आहे साधारणतः बोकडाचं वजन आहे आणि 10 ते 14 किलो हे आसपास मादीचं वजन आहे. हे एक रॅमचं वजन आहे. म्हणजे नर म्हणजे आपण त्याला रॅम म्हणतो आणि यू म्हणजे मादी, हे मादीचं वजन आहे. एवढं वजन आहे आपण पाहायला लागतो. आणि यामध्ये महत्वाचं काय आहे तुम्हाला नैसर्गिकरित्या यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये खुर कुजणे हे एक इम्पॉर्टंट आहे. खुर कुजणे इतर तसेच इतर संसर्गजन्य जे काही रोग आहेत या आजाराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकारक क्षमता याच्यामध्ये असल्यामुळं ही दलदलीच्या प्रदेशामध्ये सुद्धा तग धरून राहू शकते. हिच्या पायाला काहीही होत नाही. अत्यंत कमी आणि निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावरती सुद्धा ही राहू शकते. इथपर्यंत कळाला या मेंढीबद्दल तुम्हाला सांगतो. आणि हे महत्वाचा मुद्दा बघा. आता तुम्हाला मी एक मुद्दा या ठिकाणी सांगतोय. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की जी काही हा भाग आहे सेंट्रल सीप अँड ऊल रिसर्च इन्स्टिट्यूट. बघा, हे संशोधन केंद्र माहित असावं तुम्हाला. सेंट्रल सीप अँड ऊल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था, अंबिकानगर, राजस्थानमध्ये याची स्थापना 1962 मध्ये झाली. अविकानगर यानी की राजस्थान मधलं केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र आहे. आता बघा ह्याच्याबद्दल काय बोलतोय.
ICARच्या राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत गरोलच्या FECB हे IMP वर का हे जनुक आहे. जनुकाचा वापर करून आपल्या महाराष्ट्रामधलं फलटण, साताऱ्यामधलं फलटण, त्या ठिकाणी रिसर्च सेंटर आहे एक, माहित असेल तुम्हाला, माहित नसेल ऍग्रिकल्चरचा मुद्दा आहे. निंबाळकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आपण म्हणतो त्याला, NARI, निंबाळकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाने फेमस आहे. त्या संशोधन केंद्रामध्ये त्यामध्ये एक जे काही आपली गरोल वेस्ट बंगालमध्ये आढळणारी जात आहे त्याच्यातलं हे जनुक काढलं गेलं. FECB जनुक काढून त्याच्यापासून एक नवीन जात तयार करण्यात आली. म्हणजे ते जनुक कशा टाकलं, मांडग्याळ मेंढ्या आणि डेक्कनी मेंढ्या ज्या महाराष्ट्रामधल्या खास विशेष आहेत, मांडग्याळ मेंढ्या आणि डेक्कनी मेंढ्या, या मेंढ्यामध्ये ते जनुक टाकलं आणि त्याच्यामधून त्यांच्या बरोबर क्रॉस करून, संकर करून नवीन जात तयार करण्यात आली. तिचं नाव आहे सुवर्णा, नारी सुवर्णा, नारी सुवर्णा. आता बघा NARI हे नारी, NARI म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे, निंबाळकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणून इथं नारी सुवर्णा लक्षात ठेवा. आणि दुसरं ही बघा या सेंट्रल या ठिकाणी सीप अँड ऊल रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, मग या ठिकाणी मराठीमध्ये याला म्हणतो केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र. मग यामध्ये कुठे आहे हे, अविकानगर राजस्थान मधले, म्हणून या ठिकाणी अवी या ठिकाणी अवी हा शब्द घेतला अविकानगरचा आणि पुढे शान केलं. अशाच पद्धतीनं हे जनुक वापरून सुद्धा हे कशाला मागे राहते, हे तर मूळ संशोधन केंद्र आहे, म्हणून यांनी सुद्धा काय केलं, हाच जनुक वापरून अविशान नावाची नवीन जात विकसित केलेली आहे. आणि ही अविशान नावाची जात ही महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये खूप फेमस होताना आपल्याला आता दिसत आहे. जुळे नाही तर जुळ्यापेक्षाही जास्त पिल्लांना ही जन्म देते. अशा पद्धतीने मित्रांनो गरोल शेळी तुम्हाला कळाली असेल. आणि जर तुम्हाला असेच अनेक तुम्हाला नवीन नवीन माहिती घ्यायची असेल, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही अभ्यास करत असेल पशुधन पर्यवेक्षकचं, तर मी तुम्हाला सांगतो हे पुस्तक तुम्ही जरूर वापरा GS साठी. हे पुस्तक तुम्हाला TCS आणि IBPS वाटत असेल, TCS आणि IBPS वाटत असेल तरी सुद्धा ह्या पुस्तकाची मांडणी मी कशी केलेली आहे तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये काय आहे, सुरुवातीचे जर आपण काही पेज सोडले तर या ठिकाणी सुरुवातीचे काही पेज सोडले तर साधारणतः याच्यामध्ये मी अनुक्रमणिकेनुसार तुम्हाला सांगतो, जे काही पेपर घेतलेले मी तुम्हाला सांगतो 1996 पासून ह्याच्यामधले सांगतो बरं का. 1996 पासून ते 2000 मला वाटलं 17 पर्यंत, 2017 जे आहे ते सांगतो मित्रांनो. 2017 पर्यंत कंबाईनला जे प्रश्न विचारले, जेवढे प्रश्न विचारले कंबाईन परीक्षेमध्ये MPSC न सांगतो, MPSC न हा पुस्तक का घ्या म्हणतोय, कारण की ही पेपर आता आपली MPSC घेणार आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये काय, यामध्ये कसं तयार केलेलं आहे तर 1996 पासून कंबाईनच्या ग्रुप जी काही संयुक्त गट ब होती 17 पासून ते वेगळी झाली, संयुक्त झाली, पण अगोदर वेगवेगळे पेपर व्हायचे. PSI, STI, ASO चा वेगळा व्हायचा. प्रत्येकाचा वन लाइनर केलेला आहे, डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे, जेणेकरून MPSC कडे जो डाटा आहे तो डाटा आपण हे याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक तुमच्यासाठी GS साठी वरदान ठरेल. लक्षात आलं, खूप महत्वाचं आहे. आपल्या ऍप वरती हे पुस्तक उपलब्ध आहे, घ्यायचं असेल तर घेऊ शकता. ओके, दुसरं आहे हे भूगोलचं पुस्तक. हे याला तर काही विशेष नाही, हे जवळपास विद्यार्थ्याकडे असेल, महाराष्ट्रातील जवळपास विद्यार्थ्याकडे असेल. जवळपास तुम्हाला सांगायला हरकत नाहीये. 2018, 19, 22 या संयुक्त गट ब या परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो 15 पैकी 15 प्रश्न आले आणि त्या 10 पैकी 10, कारण की महाराष्ट्र आणि भारताची तुलना केलेली आहे. MPSC तुम्ही कुणालाही विचारा, हे पुस्तक खूप भयानक आणि खूप डेंजर आहे. लक्षात आलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी वाट पाहिलेलं हे पुस्तक, खूप विद्यार्थी वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी जवळपास 13,000 प्रती छापल्या होत्या मित्रांनो. किती? 13,000 प्रती छापल्या होत्या. आणि ह्या 13,000 प्रतीमधून महाराष्ट्रामधल्या दुकानावर एक सुद्धा शिल्लक नाहीये. खूप विद्यार्थ्याचे फोन येत आहेत. मी विनंती करतोय, हे पुस्तकाचा शॉर्टेज आहे. कृषी सेवक आणि ग्रामसेवक, फक्त हा ग्रामसेवक साठी जाता असेल. आणि हे पुस्तक तुम्हाला सांगतो येणाऱ्या 15 दिवसामध्ये 10 तारखेलाच येणार होता,
पण आलं नाही. अपडेट होऊन नवीन कव्हर असेल. हे नवीन पहिली आवृत्ती आहे आणि ह्या पुस्तकाची दुसरी एडिशन, नवीन एडिशन येत्या 15 ते 20 दिवसामध्ये मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. तुम्ही खूप फोन करत आहात. नक्की मी देणार आहे. त्यामध्ये काही शंका नाहीये, कारण की डाउट्स नाहीये. तर मित्रांनो, हे सगळे पुस्तक तुम्हाला मागवण्यासाठी तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे. पीव्ही अकॅडमी ॲप आहे. हे प्ले स्टोअर मधून हे लोगो आहे. आपलं जे अकॅडमीचा लोगो आहे तोच. हा लोगो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. ह्या ॲप प्ले स्टोअर मधून आणि तुम्हाला ह्यामधून तुम्ही पुस्तकं मागवू शकता, ऑर्डर देऊ शकता. दुसरं यामध्ये हा आपले ऑफिसचे नंबर आहेत. कधीही तुमच्यासाठी, तुमच्या समस्यांसाठी, तुमच्या अडचणीसाठी 24 तास सेवा आहे. 24 तास सेवा आहे. तुम्ही कधीही कॉल करू शकता. त्याचबरोबर हे आपलं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल. नवीन अपडेट, सगळे अपडेट्स याच्यावरून मिळतात मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गरोल शेळीसारखे जे काही व्हिडिओ आहेत, आपण व्हिडिओ रोज आणि डेली घेणार आहेत. त्यासाठी हे YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावं आणि तुमच्या मित्रांना पण सांगावं. नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. कुणाच्याही नादा लागू नका मित्रांनो, मी सांगतोय. कारण की काही अशी एक टोळी आहे, रिझल्ट म्हणजे मास्तरनी महाराष्ट्राचा रिझल्ट वाढवला हे त्यांच्या डोक्यात आहे, म्हणून सांगतायत. लक्षात आलं? तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर बिनधास्त आणि बिनधास्त तुम्ही बॅच साठी प्रवेश घ्या. जर निवासी असेल, निवासीला ₹1 सुद्धा फीस घेत नाही. डायरेक्ट लातूरला या. नोकरी लागल्यानंतरच फीस घेण्यात येईल. नोकरी नाही लागली तर ₹1 सुद्धा फीस घेतली जाणार नाही. जर निवासी पाहिजे असेल, फक्त 25 मुलांची निवासी बॅच चालू करतोय येत्या 1 तारखेपासून. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्या शुभेच्छा.